खरं म्हणजे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली रामटेक भूमी आहे। आणि आम्ही मागच्या वेळेस आलो तेव्हा आपण सगळेजण दर्शनाला गेलो होतो आणि प्रति अयोध्या म्हणून त्याचं नाव लौकिक आहे। विकास आराखडाही तयार होतोय। प्रभू रामचंद्राचं भव्य मंदिर अयोध्येमध्ये झालं आणि म्हणून सगळेच जण जय जयकार करतायत। काही लोकांना वाटत होतं हे स्वप्न आहे, परंतु आदरणीय बाळासाहेबांचं स्वप्न, करोडो राम भक्तांचं स्वप्न आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी पूर्ण केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो। आणि म्हणून धनुष्यबाण रामाचा आणि राजू पारवे कामाचा आणि कृपाल तुमाने यांना मी शॉल का घातली माहिती आहे? त्यांनी बघितलं की आपला नेता मुख्यमंत्री आपल्या कार्यकर्त्याच्या उमेदवारीसाठी आपण प्रयत्न करत होतो प्रामाणिक, आणि त्यांना वाटलं की खऱ्या अर्थाने आज हा आपला मुख्यमंत्री नाही तर आपला मोठा भाऊ, हा आपला नेता नाही तर स्वतःला कार्यकर्ता समजणारा आपला भाऊ माझ्यासाठी प्रयत्न करतोय। आणि त्यांनी ते स्वतः डोळ्यांनी पाहिलं आणि मग मला त्यांनी सांगितलं की माझ्यावर तुमचा पूर्ण विश्वास आहे। मी या निवडणुकीमध्ये राजू पारवे याला पूर्ण पाठिंबा देतो, पूर्ण समर्थन देतो। तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो घ्या। असे कार्यकर्ते आपल्या शिवसेनेत आहेत। आता ग्रामपंचायत सदस्य का नगरसेवक पदाचा उमेदवारी देखील दुसऱ्याला देताना काय काय करतात ते आपल्याला माहित आहे। ही तर लोकसभेची उमेदवारी आहे, ही खासदारकी आहे। दोन वेळा ज्यांनी खासदारकी भूषवली अशा प्रकारचा कार्यकर्ता आपल्या पक्षात आहे, शिवसेनेत आहे, हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे। आणि म्हणून तुमाने साहेब आगे बढ़ो आपण बोलताय, खऱ्या अर्थाने तुमाने साहेबाला मी पुढे घेऊन जाणार आणि त्यांना या खासदारकीपेक्षा मोठा सन्मान हा एकनाथ शिंदे देणार। खरं म्हणजे माणसाला एक त्याग भावना असावी लागते। मी आपल्याला एवढंच सांगतो, जेव्हा माझ्या आयुष्यात देखील अशा प्रकारचे प्रसंग आले होते, धर्मवीर आनंद दिघे साहेब एका महापालिकेच्या ठाण्याच्या वार्डामुळे महापालिकेमध्ये आपली युती राहील की जाईल, गेली तरी चालेल अशा प्रकारचं त्यांनी मनोगत भावना तयार केली होती। परंतु मी त्यांना सांगितलं, हा एकनाथ शिंदे 5 वर्षानंतर नगरसेवक झाला तर काय फरक पडणार आहे? शेवटी तुमचा आशीर्वाद मला महत्वाचा आहे, तुमच्या शुभेच्छा मला महत्वाच्या आहेत। आणि हे उदाहरण हे माझ्या बाबतीत घडलं, हे तुमाने साहेब तुम्ही देखील सिद्ध करून दाखवलं, म्हणून मी तुमचा सत्कार केला या ठिकाणी। आज आपली लढाई सुरू झालेली आहे आणि यामध्ये 19 तारखेला मतदान आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण आहे, देशात पूर्ण वेगळं वातावरण आहे। आज गेल्या 1.5-2 वर्षामध्ये केलेली आपली कामं आज आपल्या समोर आहे। हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे। आणि म्हणून आज आपण जो निर्णय घेतला, आज 1.5 वर्षापूर्वी आपण निर्णय घेतला, नाहीतर आज का निर्णय घेतला? मला कुठल्याही मुख्यमंत्री पदाचा मोह नव्हता आणि नाही। मला एवढंच आहे की शिवसेना वाचवायची होती, धनुष्यबाण वाचवायचा होता,
यासाठी हा निर्णय आणि हा उठाव आपण केला. आज मला आपल्याला सांगायला अभिमान वाटतोय की जो निर्णय घेतला तो निर्णय या महाराष्ट्रातल्या मनातल्या जनसामान्यांच्या मनामध्ये होता. आपण महायुती म्हणून युती म्हणून निवडणूक लढवली. शिवसेना भारतीय जनता पार्टी म्हणून निवडणूक लढवली. एकीकडे बाळासाहेबांचा फोटो, दुसरीकडे नरेंद्र मोदीजींचा फोटो लावला आणि शिवसेना भाजपा युती म्हणून आपण निवडणूक लढवल्यानंतर खरं म्हणजे 2019ला आपलं युतीचं सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं. आशिष इकडे बसलेला आहे, तर सगळा साक्षीदार आहे. आणि यामध्ये झालं लग्न एका बरोबर, संसार दुसऱ्या बरोबर, आणखी तिसऱ्या बरोबर काय ते मी बोलत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जे घुसमट होती, ज्यामध्ये सावरकरांचं नाव घेणं देखील पाप ठरलं, त्या कुठल्या लोकांना पुढे आणलं गेलं. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला दूर ठेवा, माझी शिवसेना काँग्रेस होईल तेव्हा माझं दुकान बंद करेन असं म्हणणारे शिवसेना प्रमुखांचे विचार, तुम्ही त्याला मूठमाती दिली. शिवसेना प्रमुखांच्या भूमिकेला मूठमाती दिली. लोकांच्या मनामध्ये असलेला विश्वास गमावून बसलात का खुर्चीसाठी, सत्तेसाठी. एवढी मोठी तडजोड विचारांची, वैचारिक भावना त्याच्याशी प्रतारणा झाली. मग म्हणून आम्ही हा उठाव केला, हा संघर्ष उभा केला. आणि आज म्हणून ही मागच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये देखील आपण घेतलेली भूमिकेला लोकांनी समर्थन दिलं. आपल्याला मोठ्या प्रमाणावर महायुतीमध्ये सरपंच निवडून आले. आता उभाटाचे किती नंबरला गेले मला माहित नाही, परंतु आज आपली परिस्थिती जी आहे, आज ज्या ठिकाणी आपण जातोय, तुम्ही सगळे या ठिकाणी जर आपण भूमिका चुकीची घेतली असते तर तुम्हाला आपल्या सोबत आले असते का? तुम्ही आपल्या सोबत आला असतात का? यामध्ये ज्या भागात आपण जातोय, राज्यभर हा एकनाशिद्ध फिरतोय. आज आपण घेतलेले निर्णय लोकहिताचे निर्णय आहेत. लोकहिताचे निर्णय घेत असताना शासन आपल्या दारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील. आज शेतकऱ्यांना आज आपण पीक 1 रुपयात पीक विमा योजना देतोय. प्रधानमंत्री महोदयांची 6,000ची योजना, त्याच्यामध्ये 6,000 आपण टाकतोय. त्याचबरोबर अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट यामध्ये नुकसान झालेले सगळे नियम आपण NDRFच्या बाजूला ठेवले. 2 हेक्टरचं 3 हेक्टर केलं, तो अजून धानाला बोनस, अशीच आपला काय आपण सगळं शेतकऱ्यांसाठी केलंय. आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, कामगारांचं आहे. माझ्या माता भगिनींना देखील आपण ST 50% मध्ये सवलत देऊन टाकली. वयोवृद्ध जे आहेत त्यांना मोफत करून टाकलं. आज बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केला. त्याचं एक तर तू ते घराघरात ते हॉस्पिटल, दवाखाना आपल्या दारी, शासन आपल्या दारीप्रमाणे दवाखाना आपल्या दारी. ही सगळी कामं करताना इतर विरोधकांच्या सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकली, पोटात दुखू लागलं. पुढं काय होईल असं जर फिरत राहिले, अशीच कामं करत राहिले तर आपलं काय? या भीतीने पोटदुखी सुटली म्हणून त्यांना बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण काढला, मोफत दवा घ्या. विरोधकांसाठी पण त्याच्यामध्ये सोय केली. आणि हे सगळं करत 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 आपण 1.5-2 वर्ष या राज्यामध्ये सगळं ठप्प होता कारभार. बिलकुल प्रकल्प बंद होते, सगळ्या योजना बंद होत्या. एक नैराश्याचं वातावरण होतं, एक निगेटिव्हिटी होती. आणि हे सगळं बदलण्यासाठी आपण सरकार स्थापन केलं आणि बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार स्थापन केलं. धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या विचाराचं सरकार स्थापन केलं. आणि आज आपण ज्यांच्या बरोबर आपण बाळासाहेबांनी युती केली, शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. आणि आज हे करत असताना आज अनेक प्रकल्प आपण पुढे नेणे. समृद्धी, नागपूर, मुंबई. आता किती वेळात तुम्हाने साहेब आपण जातो मुंबईला. आज पूर्वी किती वेळ लागायचा, आज समृद्धीला लागलं की 6-7 तासामध्ये मुंबई. आता एक छोटासा एक टप्पा राहिलाय, तो झाला की पूर्णपणे आता इथला शेतकरी आपला शेतमाल
सकाळी घेऊन निघाला तर तिसऱ्या दिवशी पोचायचा, आज सकाळी निघाला तर संध्याकाळी जाऊन मुंबईत पोचणार, अशा प्रकारचा समृद्धी महामार्ग, त्यालाही बाळासाहेबांचं नाव आपण देतो. अनेक प्रकल्प होत आहेत, अनेक योजना आपण करतोय आणि त्याचबरोबर या ठिकाणी सर्वांगीण सगळ्या घटकाला न्याय देण्याचं काम करतो आपण. आरोग्याचा विषय असेल, या ठिकाणी 1.5 लाखाची विमा योजना महात्मा ज्योतिबा फुले आपण 5 लाखावर नेली. आता कुठल्याही माणसाला आरोग्याची चिंता, हॉस्पिटलची चिंता आपण ठेवली नाही. त्याच्यामध्ये सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या. 12.5 कोटी जनतेला 5 लाखापर्यंत मोफत उपचार देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. लेक लाडकी योजना असेल, अनेक योजना आहेत, महिला बचत गटाच्या योजना आहेत, महिला सक्षमीकरणाच्या योजना आहेत. हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. हे सरकार सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी निर्माण झालेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आज आपण हा शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून तुमच्या समोर आज मी बोलतोय. बाळासाहेबांचं स्वप्न जे होतं, सर्वसामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्री बनवण्याचं काम बाळासाहेबांनी केलं. आज मी आपल्याला सांगतो, बाळासाहेबांचं स्वप्न अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्याचं, 370 कलम हटवण्याचं आदरणीय मोदी साहेबांनी हे करून दाखवलं. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, मी मुख्यमंत्री जरी असलो तरी सुद्धा आजही कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे. उद्या मला आपल्यातला एक श्रीकांत, माझा मुलगा आपल्या शिबिरामध्ये बोलला होता, आपल्या पक्षामध्ये कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही, आपण सगळे सहकारी आहोत, आपण सर्व कार्यकर्ते आहोत. राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वो राजा बनेगा. तुम्हाला मी सांगतो की म्हणून उद्या तुमच्यातला एखादा समोर बसलेला कार्यकर्ता कामाच्या जोरावर, कर्तृत्वाच्या जोरावर मोठा झाला आणि उद्या येऊन मुख्यमंत्री म्हणून इथून बोलू लागला तर सगळ्यात जास्त आनंद या एकनाथ शिंदेला होईल. हे आमचे विचार आहेत. आणि म्हणून मी आठवण म्हणून आपल्याला सांगतो, जेव्हा दिल्लीत आपली बैठक होती, अनेक राज्याचे प्रमुख तिकडे आले होते, ते सर्व राज्य प्रमुख आपल्या बरोबर सोबत सामील झाले. त्यांची बैठक मी दिल्लीत ठेवली होती. एका राज्याच्या प्रमुखाला फोन आला, कहा जा रहे हो? बोले दिल्ली जा रहे. बोले शिंदे साहब, मुख्यमंत्री जी ने बैठक बुलाई है इसलिए जा रहे. बोले क्या मालिक के साथ रहोगे क्या नौकर के साथ जाओगे? बोले मतलब क्या? अरे मालिक तो इधर बैठा है मुंबई में और वहां क्या कर रहे हो? त्यांनी मला येऊन सांगितलं. म्हणजे एका राज्य प्रमुखाला एका नोकराची उपमा ज्यांनी दिली त्यांनी मला येऊन सांगितलं आणि भाषणात देखील सांगितलं, शिंदे साहेब आपका बर्ताव कैसे है? तुमचं वागणं काय आणि त्यांचं वागणं काय? बोले हाच तर फरक आहे, म्हणून तर आम्ही तिथून उठाव केला, म्हणून तर आम्ही हा निर्णय घेतला. इथं कोणी नाही. बाळासाहेब देखील सहकार्यांना सवंगडी समजायचे, परंतु हे आपल्या सहकार्यांना घरगडी समजतात. हा फरक आहे बाळासाहेबांमध्ये आणि त्यांच्यामध्ये. हे मनोहर जोशी सर राज्याचे मुख्यमंत्री होते, लोकसभेचे सभापती होते. डॉक्टर दीपक सावंत यांना माहित आहे ते की भर सभेमधून शिवाजी पार्कच्या शिवतीर्थावरून त्यांना खाली उतरवायला लावलं. हे कसलं कारस्थान? हे असं कारस्थान कुठल्याही पक्षाचा नेता प्रमुख करू शकत नाही. यामुळे पक्ष पुढे जात नाही. मी नेहमी सांगतो, कार्यकर्ता मोठा झाला तर पक्ष मोठा होईल, पक्ष मोठा झाला तर कार्यकर्ता मोठा होईल. आणि त्यासाठी त्याग करावा लागतो, त्यासाठी वेळ द्यावा लागतो, त्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागतो, रक्ताचं पाणी करावं लागतं. घरादारावर तुळशीपत्र ठेवून संघटनेसाठी वाहून घ्यावं लागतं. किती केसेस आहेत तुमच्यावर? आज या एकनाथ शिंदेवर प्रत्येक आंदोलनाच्या केसमध्ये नंबर 1 चा आरोपी हा एकनाथ शिंदे बनला. जेवढ्या मोजता येणार नाही तेवढ्या केसेस या एकनाथ शिंदेने अंगावर घेतल्या. घरात बसून पक्ष वाढत नाही,
राज्य चालवता येत नाही. आणि म्हणून शरद पवार साहेबांनी देखील त्यांच्या पुस्तकामध्ये काय लिहिलंय तेही आपल्याला माहित आहे की आज म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. आज हजारो लाखो लोक आपल्या सोबत येत आहेत. काय येत आहेत? तुम्हाने सारखा माणूस खासदार तिकीट बाजूला ठेवून दुसऱ्या आपल्या राजूला उभा करतो. हा ही चमत्कार, हे जादू फक्त आपल्या तुमच्या शिवसेनेमध्येच घडू शकते, इतर पक्षामध्ये घडू शकत नाही. आणि म्हणून ही निवडणूक अटीतटीची आहे. ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची आहे. ही महायुतीची निवडणूक आहे. ही निवडणूक नरेंद्र मोदीजींची आहे. मी मोदीजींना देखील मनापासून धन्यवाद का दिले, तर मोदीजींनी बाळासाहेबांचं स्वप्न तर साकार केलं. एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्री देखील बनवलं आणि या राज्याचा विकास केला. या राज्याला देशभरामध्ये मान मरातब वाढवण्याचं काम केलं. या देशाला आज पूर्ण जगामध्ये एक सन्मान मिळवून दिला, एक आत्मसन्मान मिळवून दिला. या देशाचं नाव जगभरामध्ये रोशन करण्याचं काम केलं. आपली अर्थव्यवस्था 11व्या नंबरवरून 5व्या नंबरवर आणली. पुढची संकल्पना त्यांची आहे 5व्यावरून 3ऱ्यावर आणायची. ही अर्थव्यवस्था जगभरातल्या देशाची डगमगली आहे, परंतु आपल्या देशाला पुढे नेण्याचं काम केलंय. या देशामध्ये सर्व धर्मियांना, सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचं काम आपण करतोय. आज या देशामध्ये नाही, जगामध्ये सगळ्यात लोकप्रियतेमध्ये नंबर 1 असलेलं नाव नरेंद्र मोदीजी आहे. आणि म्हणून आपण त्यांना पुन्हा एकदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी या राज्यातून देखील 45 पेक्षा अधिक खासदार निवडून द्यायचे आहेत. आणि म्हणूनच हे आपलं सगळं चालू आहे. आणि म्हणून जे काम आपण केलं या राज्यामध्ये विकासाचं काम, आज मी आपल्याला सांगू इच्छितो, सगळ्या देशामध्ये महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीमध्ये पहिल्या नंबरवर आहे. आज महाराष्ट्र उद्योगामध्ये पहिल्या नंबरवर आहे. या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेत. हे शेवटी हे राज्य उद्योग स्नेही झालेलं आहे. हे राज्य आज सगळ्यांना विश्वास वाटतोय की या राज्यामध्ये आल्यानंतर आपल्या उद्योगाला चालना मिळेल, लोकांना काम मिळेल, लोकांच्या हाताला रोजगार मिळेल. ह्या सगळ्या गोष्टींवर लोकांचा विश्वास बसलाय. आणि म्हणून हे सगळं राज्य जे आहे, हे राज्य आपलं डबल इंजिनचं सरकार आहे. डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी विकासाचं पर्व घेऊन आलंय, विकासाची गंगा घेऊन आले. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये काम सुरू आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम सुरू आहे, प्रत्येक तालुक्यामध्ये काम सुरू आहे. इथं आशिष जयस्वाल आमदार म्हणून बसलेत, खासदार म्हणून कृपाल तुमानेजी बसलेले आहेत. मला सांगा, मागच्या 2.5 वर्षामध्ये विकासाला काय मिळालं आणि मागच्या 1.5-2 वर्षामध्ये विकासाला काय देण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं, हे साक्षीदार इकडे आहे. ज्या योजना कधी नव्हत्या त्या योजना सुरू झाल्या. मागच्या सरकारच्या देवेंद्रजींच्या काळात योजना जलयुक्त शिवार चालू होती, ती बंद केली. अनेक प्रकल्प बंद केले जे लोकांच्या हिताचे होते, पाणी पुरवठ्याचे होते, दुष्काळी भागामध्ये पाणी देण्याचे होते, हे सगळे बंद केले. मी आपल्याला छाती टोकपणे सांगतो, आपल्या सरकारमध्ये 120 सुप्रमा दिल्या. आपण सिंचन प्रकल्पाच्या 121 सिंचन प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देणारं आपलं सरकार आहे. 15 ते 20 लाख हेक्टर ओलिताखाली जमीन आणण्याचं काम तुमच्या इकडे पण झालंय ना. सिंचन प्रकल्प आपल्या नागपुरात, विदर्भात देखील मोठ्या प्रमाणावर आपण काम केलं. नागपूर अधिवेशनामध्ये मोठं फिडर कालव्याचं ते काम, हिंडसीचं हे काम झालं. किती झाली कामं झाली, भरपूर कामं झाली. आणि म्हणून मगाशी कोणीतरी म्हणाला, काय केसाचं किस्सा खालीचं काय किसाच नव्हता का? किसा नव्हता, पेन पण नव्हता. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपल्याला, मला सांगायला अभिमान वाटतो की मागच्या 2.5 वर्षामध्ये आपल्या सरकारच्या पूर्वी
2 का 2.5 कोटी रुपये दिले, कारण ते पेनच ठेवत नव्हते. माझ्याकडे 2-2 पेन. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की 220 कोटी रुपये 1.25 वर्षामध्ये या तुमच्या एकनाथ शिंदेने वाटले. गोर गरिबांचा पैसा आहे, सर्वसामान्यांचा पैसा आहे. अरे एखाद्याचा माझ्या सहीने जीव वाचत असेल तर सही करायला माझ्या हाताला काही लकवा मारलाय? किती सह्या केल्या, किती का निर्णय घेतले, किती निवेदनावर सह्या केल्या, किती प्रस्तावावर सह्या केल्या यानं माहित आहे, आशिषला माहित आहे. आणि तसं राजूलाही माहित आहे, तो लांबून बघायचा. शेवटी यामध्ये मी एवढंच सांगतो की हे सरकार आपलं काम करणारं सरकार, लोकांना दोन्ही हाताने देणारं सरकार. हे लेना बँक नाही, ही देना बँक आहे. आणि म्हणून आज एवढ्या मोठ्या संख्येने लोक येत आहेत, जुडतायत, सगळे सोबत येत आहेत. गेला तो कचरा होता तोपर्यंत चांगला, गेला तो कचरा. शेवटी मी म्हटलं एक दिवस कचराच राहणार आहे. आणि म्हणून आज आपण कार्यकर्ते म्हणून इथं आलात, मला अभिमान वाटतो. कृपालजी, तुम्ही मला सांगितलं, मला कोणी सांगितलं ते जाऊ द्या, परंतु आज मी डोळ्याने पाहतो ही आपली संघटना मजबूत आहे, बलवान आहे. आणि एक एक शिवसैनिक एकदा जर ठरवलं तर 100 हत्तीची ताकद ठेवणारा आमचा शिवसैनिक आहे. मला आठवतंय काटोलची निवडणूक, काटोलच्या निवडणुकीमध्ये 45 तापमान होतं आणि बाय इलेक्शन होतं, लोकसभेचं पोटनिवडणूक. इथेच पण आहे, सगळे आहेत. आणि तेव्हा आपल्याला माहित आहे एकनाथ शिंदेने तळ ठोकून बसला होता. आपली एवढी तिथे काम करताना एवढा जबरदस्त वचक आणि त्या धाक तुम्ही निर्माण केला होता सगळ्यांनी की समोरचा उमेदवार 7 नंतर बाहेर पडत नव्हता. बरोबर आहे ना? मग दुसरे आले तिकडं मदतीला, तेही गेले. परंतु तशा परिस्थितीमध्ये डोक्याला फडकं बांधून आपण काम केलं, तिथंच राहून काम केलं आणि ती निवडणूक आपण जिंकली अटीतटीची. शिवसैनिक काय करू शकतो एकदा ईर्षेला पेटल्यानंतर ही या निवडणुकीमध्ये आपण पाहतो. आणि आज गोपाल तुमानेजींची ताकद आहे, राजू पारवे आहे, आशिष आहे, सगळे आपले पदाधिकारी इकडे बसले, ते सगळे आणि तुम्ही सगळे आहात. राजू पारवे याने भगवा झेंडा खांद्यावर घेतलेला आहे. आणि मी त्याला सांगितलं, हे आमचे शिवसैनिक, हे प्रेमाला भुकेलेले असतात, हे मरमर काम करतात. हा कार्यकर्ता शिवसेनेचा, हे आपल्याला लाभणं हे आपलं भाग्य आहे. त्याला काही लागत नाही, त्याला प्रेम लागतं. आणि निवडणुकीमध्ये खासदार असू दे, आमदार असू दे, त्याला निवडून आणण्याचं काम आपला कार्यकर्ता करतो. फक्त त्याची एवढीच अपेक्षा असते, जेव्हा तो अडचणीत असतो, तेव्हा पोलीस स्टेशन असेल, हॉस्पिटल असेल, कोर्टाची मदत असेल, कुठलीही मदत असेल, तेव्हा त्याच्या मागं फक्त उभं राहायचं. एवढं काम आपल्या नेत्यांनी केलं, आयुष्यामध्ये कधी विसरणार नाही. आयुष्यामध्ये कधी त्याला काही मोहमाया काही नसते. एक पक्षाचं वेडं ध्येय असतं. हा वेडामध्ये वेडात वीर दौडले 7 असं म्हणतो, तसा झपाटलेला हा आपला शिवसैनिक आहे. आणि झपाटलेला हा एकनाथ शिंदे घरादारावर तुळशी पत्र ठेवून काम केलं म्हणून आज या ठिकाणी मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकला. हे जगातलं मोठं उदाहरण आहे. आणि त्यावेळेस देखील आपल्याला सगळ्यांना चिंता होती, काय होणार, काय होणार, कसं होणार.
सरकार, यंत्रणा, सगळं सगळं त्यांच्याकडे होतं. परंतु आपल्याकडे एक ध्येय होतं, एक विश्वास होता आणि एक धाडस होतं. म्हणून एवढी मोठी लढाई तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण जिंकलो. आणि जिंकल्यानंतर आज या राज्यामध्ये काया पालट होतोय, कामं होत आहेत, विकास होतोय. सर्वसामान्याला वाटतंय की हा आपला माणूस आहे. मगाशी कोणी म्हणालं की मी त्यांच्या कुठलं निवेदन द्यायला आपल्याकडे आले होते, तिथे मगाशी तिथं खाली बसले होते सगळे. किती सरपंच होते? 25-50 सरपंच, कार्यकर्ते, 100-150 लोक खाली बसले होते. मी उभा राहून त्याचं निवेदन वाचत होतो, पण मला ते जमलं नाही. माझ्यातला कार्यकर्ता जागा झाला आणि मी त्यांच्याबरोबरच बसलो. शेवटी आज आपण सर्व कार्यकर्ते आहोत. या पक्षामध्ये मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपण सर्व सहकारी आहोत. तुमचा हा भाऊ मंत्रालयामध्ये बसलाय मुख्यमंत्री म्हणून. या पदाचा वापर हा सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी झाला पाहिजे, शिवसैनिकाला न्याय देण्यासाठी झाला पाहिजे, त्याच्या समस्या सोडवण्यासाठी झाला पाहिजे. आणि म्हणून एवढं मोठं राज्य आहे, कधी सगळ्यांना भेटता येतं, भेटता येत नाही. माझी इच्छा असते सगळ्यांना भेटावं. वर्षावर कधी एवढी गर्दी कोणी पाहिली नव्हती. एक जण परवाच्या दिवशी आपल्याला उदाहरण सांगतो. एक मोठा आसामी आला होता, आध्यात्मिक धार्मिक अधिष्ठानाचा. ते आल्यानंतर त्यांनी पाहिलं, घुसल्यानंतर 1000 लोक होते. तो त्या गाडीतल्या माणसांना म्हणा, ये क्या मुख्यमंत्री का बंगला है क्या है? बोले हाँ ये मुख्यमंत्री का बंगला है. तो इतने लोग हैं? बोले मुख्यमंत्री ऐसे लोगों में रहते हैं. त्यांनी मला येऊन आतमध्ये सांगितलं, ये पहली बार लाखों लोग मेरे अनुयायी है. त्याच्या पिठा तो एक महंत मोठा आहे. 23 लाख साधू त्याच्या आखाड्यामध्ये आहेत आणि करोडो लोक त्याचं ते जे काही त्यांची जी आध्यात्मिक ताकद, आध्यात्मिक कार्यक्रम पाहतात. ते बोले लाखों लोग को मेरे ये है, लेकिन आज तो मैं, तो काय एक शब्द त्यांनी वापरला, त्यांचे लाखो अनुयायी होते. अशा माणसाने देखील आपल्याला सांगितलं, कामाचं सर्टिफिकेट दिलं. हे पहिल्यांदा बघतोय एखाद्या मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी रात्री 12:30 वाजता हजारों लोग. रात्रीची वेळ मिळाला, अभी तो और चलते रहेगा. कितने बजे तक चलेगा? बोले पता नहीं, आखिरी आदमी को मिलने के बाद ही जाऊंगा. 3, 4, 5 वाजतात आपल्याला काम करताना. शेवटी काम आपल्याला केलं पाहिजे. जी संधी मिळाली त्याचं सोनं केलं पाहिजे. आणि म्हणून तेव्हा सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल. आणि म्हणून महायुती, म्हणून आपण निवडणूक लढवतोय. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे मोदीजींनी या देशाचा विकास केलाय. आज त्यांनी सांगितलंय की या देशाला 3ऱ्या क्रमांकावर आणू, या देशाला आर्थिक महासत्ता बनवू, या देशाला पुढे नेऊ. आणि मग समोर तर कोणीच नाहीये. समोर जी आघाडी, मोदी द्वेषाने पछाडलेली आघाडी तयार झाली, त्यातले एक एक करून निघून गेले. आता 3 पक्ष राहिलेत. 2 पक्षांनी त्या नॅशनल पार्टी, राष्ट्रीय पक्षाची काय हालत केली आपल्याला माहित आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये जे आपल्याकडे, ज्यांच्याकडे नीती नाही, नियत नाही, निर्णय नाही, अशा झेंडा पण नाही, अजेंडा पण नाही. आपल्याकडे झेंडाही आहे, अजेंडाही आहे. आपल्याकडे विकासाचा अजेंडा आहे, देशभक्तीचा अजेंडा आहे, राष्ट्रभक्तीचा अजेंडा आहे. आणि समोर काय ते मी बोलत नाही. त्यामुळे मोदीजींनी 400 पार अब की बार जो नारा दिलाय, 400 पार, त्यामध्ये या महाराष्ट्रामधून अब की बार 45 पार, हे आपला निर्धार असला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाने जी आता संघटन वाढवणे, या ठिकाणी आपला पक्ष वाढवणे, तुमच्या सोबतीला आशिष आहे, तुमच्या सोबतीला किरण आहे, तुमच्या सोबतीला आता सगळ्यांची मी नावं, हे सर्व पदाधिकारी आहेत. राजू आता खासदार होणार आहे. राजू, आपल्यालाही मी सांगतो,
ही आमची सगळी प्रेमाची भुकेलेली माणसं. आता या सगळ्यांना आपण सोबत घेऊन पुढे जायचं आहे. हे कार्यकर्ते जीवाला जीव देणारे कार्यकर्ते आहेत. यांना काही अपेक्षा नसते. यांना प्रेम पाहिजे, यांना आपुलकी पाहिजे, जिव्हाळा पाहिजे, बाकी काही नको. आणि म्हणून हा एकनाथ शिंदे तुमच्या सोबत आहे. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की या रामटेकला एकनाथ शिंदेने आलं पाहिजे, जेव्हा जेव्हा हाक माराल तेव्हा तेव्हा मी तुमच्या दर्शनाला आल्याशिवाय राहणार नाही, हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि या पूर्णपणे आपले नातेवाईक रामटेक सोडून इतरही ठिकाणी असतील, आपले सगळे सोयरे, सगळे संबंधी, नातेवाईक, मित्र, गणगोत, गोतावळा सगळे लोक असतील आपल्या या विदर्भामध्ये, महायुती, शिवसेना, भाजपा, अजितदादा, आरपीआय, इतर जे काय आपले सगळे मित्र आहेत, या महायुती म्हणून आपण निवडणूक लढवतोय. आणि म्हणून जिथं जिथं महायुतीचे उमेदवार आहेत तिथं तिथं आपल्याला काम करायचं, तिथं तिथं आपल्याला मदत करायची आहे. आणि तरच आपण 45 आकडा पार करू शकतो. राजू नी पहिला पडाव पार केलाय ना, पहिला पडाव पार केलाय. आता त्यांचा लीड किती होतोय तेवढं आपल्याला बघायचं आहे. आणि सगळ्यात जास्त रामटेकला 10 तारखेला आदरणीय प्रधानमंत्री महोदयांची देखील सभा आहे. आणि म्हणून ती सभा देखील मोठी भव्य दिव्य झाली पाहिजे, यासाठी सर्व शिवसैनिकांनी ताकदीने या ठिकाणी आपल्याला मागं उभं राहायचं आहे. पुन्हा एकदा मी राजू पारवे यांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर पुन्हा एकदा मी आपले खासदार कृपाल तुमाने यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. येत्या 19 तारखेला महायुतीचा उमेदवार राजू पारवे यांची निशाणी आहे धनुष्यबाण. यावर बटन दाबून आपण आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडून टाका, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय जय श्रीराम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.